3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा घेऊया. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात तक्रार. महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप. संभाजी ब्रिगेडकडून ऑनलाईन तक्रार दाखल. सोलापुरात गुन्हा दाखल करण्याची मागणी. साधू ग्रामसाठीच्या अतिरिक्त भूसंपादनाला स्थगिती. भूसंपादन प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याचे निर्देश. 3 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी होणार. जुन्नरच्या पिंपळवाडीत ग्रामस्थांचा रास्ता रोको. ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग अडवला. चिमुकलीवरील अत्याचार, हत्येचा निषेध. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. नीट आंदोलनाच्या चौकशीसाठी समिती स्थापन होणार. समितीबाबत सर्वोच्च न्यायालय आज आदेश देणार. तर लाठीचार्ज, पोलिसांवरील हिंसाचाराची चौकशी होणार. ठेकेदारांची देयकं 6 महिन्यात देण्याचे आदेश. विलंब झाल्यास व्याजासह रक्कम देण्यात येणार. ठेकेदारांची देयकं 6 महिन्यात देण्याचे आदेश. कंत्राटदारांना 180 दिवसात देयकं मिळणार. बेस्टच्या पुनर्विकासाला मुंबई मनपात मंजुरी. बेस्टच्या प्रस्तावावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने. सत्ताधारी नगरसेवकांना धमकावल्याचा आरोप. प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियन आक्रमक. शशांक राव यांचं बेमुदत उपोषण सुरू. आज उपोषणाचा दुसरा दिवस. कोल्हापुरात पालिका प्रशासनाविरोधात संताप. नागरिकांचं चिखलात उभं राहून आंदोलन. विविध समस्यांकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप. नागपुरात आदिवासी विद्यार्थी संघटनांचं आंदोलन. विद्यार्थ्यांचं 7व्या दिवशी सुद्धा ठिय्या आंदोलन सुरू. वसतिगृहात विद्यार्थ्यांना 26 वर्ष वयोगटाची अट. भंडारा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आंदोलन. बोंडे जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता. शिक्षकांअभावी 56 विद्यार्थी रस्त्यावर. तातडीनं शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी. गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्ग चिखलमय. आश्रमशाळेकडे जाणाऱ्या महामार्गावर खड्डे, चिखल. तातडीने दुरुस्ती करण्याची जनसंघर्ष समितीची मागणी. संगमेश्वर देवरुख राज्यमार्गाची चाळण. कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्यांवर खड्डे. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं. लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष. नागरिक संतापले. अंधेरीमध्ये टीसीला प्रवाशाची मारहाण. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशावर कारवाई. कारवाई दरम्यान प्रवाशाची टीसीला मारहाणीत टीसी गंभीर जखमी. प्रेयसीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. हॉटेलमध्ये तरुणाचे प्रेयसीवर चाकूचे वार. नागपूरच्या मनीषनगर भागातील घटना. दोघांमध्ये लग्नावर वाद झाल्याची माहिती. पुण्यात भाडेकरूंनी माहिती लपवल्यानं कारवाई. पुण्यात शेकडो घरमालकांवर थेट गुन्हा दाखल. आंबेगाव, शिवाजीनगर, वाघोली पोलिसांची कारवाई. 150हून अधिक घरमालकांवर गुन्हा दाखल.